श्री स्वामी समर्थ. स्वप्नात आलेले स्वामी विठ्ठलराव नामदेव पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील एक साधे शेतकरी होते. नुकताच त्यांचा शेतीचा मोठा तोटा झाला होता. घरात आर्थिक तंगी, मुलगा तापाने फणफणत होता आणि कोणतीही मदत मिळायची शक्यता दिसत नव्हती. अशा अवस्थेत एक रात्री ते थकून झोपले. त्या रात्री स्वप्नात त्यांनी पाहिले एक तेजस्वी मूर्ती पांढऱ्या वस्त्रात, कपाळावर गंध, डोक्यावर टोपी घालून त्यांच्या समोर उभी आहे. त्या मूर्तीने शांत स्वरात म्हटले, बाळ, चिंता करू नकोस. उद्या सकाळी गावातल्या हनुमान मंदिरात जा, तिथे तुला उत्तर मिळेल. सकाळी उठल्यावर ते गोंधळून गेले, पण काहीतरी मनात प्रेरणा आल्यासारखे वाटले. ते मंदिरात गेले. तिथे एक अज्ञात साधू बसलेला होता. त्यांनी पाटलांना पाहून स्मित केलं आणि एक औषधाची पुडी दिली. म्हणाले, हे तुझ्या मुलाला दे आणि देवाचे नामस्मरण कर. पाटलांनी औषध दिलं. दुसऱ्याच दिवशी मुलाचे ताप कमी होऊ लागले. काही दिवसात पूर्ण बरा झाला. पाटलांना नंतर समजले तो साधू कोणीतरी नव्हता, ते खुद्द स्वामी समर्थ होते. श्री स्वामी समर्थ.